श्री स्वामी समर्थ। श्रावणी रेसिपी मध्ये आज आपल्याला मी मटर पुलाव खिचडी अशा पद्धतीची आणि सोप्या पद्धतीने आणि झटपट असे संध्याकाळचा बेत आहे, पटकन अशी तयार होते। हे बघा, खूप सुंदर अशी चवीला पण आणि दिसायला पण किती सुंदर दिसायला लागले। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। इथं आपल्याला मटर खिचडी बनवण्याकरिता इथे मी 3 वाट्या रेग्युलरचे तांदूळ घेतलेले आहेत, तुम्ही कोणतेही घेऊ शकता। आणि साहित्यामध्ये 1 वाटी ताजे मटर घेतलेले आहेत, 2 टमाटे कट करून घेतलेले आहेत, 2 बटाटे इथे कट करून घेतले साल काढून, आणि 2 कांदे लांब असं कट करून घेतलेले आहेत, 4-5 हिरवी मिरची तुकडे आहेत आणि 1 लिंबू घेतलेला आहे। बाकीचं साहित्य मी करताना दाखवते तुम्हाला। सगळ्यात आधी आपण स्वच्छ तांदूळ धुवून घेऊया। तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। आता तांदूळ मी 2 वेळेस स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण खिचडीला फोडणी देऊन घेऊया। इथे एक मोठा कुकर ठेवलेला आहे मी गॅसवर, त्याच्यामध्ये आपल्याला 2 पळी तेल टाकून घ्यायचं। तेल गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये जिरे आणि मोहरी मिक्स केलेले आहेत मी, ते टाकून घेऊया। खलबत्त्यात कुटलेला अद्रक लसूण पेस्ट टाकायची। मिरची कट केलेली, अर्धी वाटी शेंगदाणा। आता हे थोडंसं भाजून घेऊया। कट केलेला कांदा टाकूया। दोन्ही तर तेजपान टाकायचं। हे कांदा छान भाजलेला आहे, त्याच्यामध्ये हा बटाटा टाकून घेऊया आणि टोमॅटो पण टाकायचं आपल्याला। टोमॅटो टाकूया, थोडंसं मिक्स करून घेऊया। काही मसाले टाकून घेऊया आपण। चवीनुसार लाल तिखट टाकायचे, अर्धा चमचा गरम मसाला, हळद टाकूया, चवीनुसार मीठ टाकायचे, अर्धा चमचा बिर्याणी मसाला। आता हे सगळं आधी मिक्स करून घेऊया, मग थोडासा काळा मसाला टाकूया घरचा। जास्त पण मसाले वापरले नाहीत मी। आता याच्यासोबत मटर टाकून घ्यायचे। हे 1 वाटी भरपूर असे मटरची आपल्याला खिचडी बनवायची आहे, म्हणून ताजे मटर येते। थोडं मटर भाजून घेऊया। छोटा चमचा काळा मसाला घरचा, भरपूर अशी कोथिंबीर टाका। कोथिंबीर आता स्वस्त आहे ना, मग भरपूर टाकायची, चव छान येते कोथिंबीरने। आता आपण भिजवलेले तांदूळ टाकूया। आता हे तांदूळ टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊया। अलगद असं मिक्स करायचे, म्हणजे तांदूळ तुटणार नाहीत। तांदूळ शिजेल इतकं पाणी टाकून घ्यायचे। तुमच्या तांदळाला जेवढं लागतं ना तेवढं टाका। तांदूळ अर्धवट शिजला की आपल्याला झाकण लावून शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्यात। आता अर्धा लिंबू पिळून घ्यायचे। चिमूटभर साखर टाकूया, मिक्स करून घेऊया। मीठ आणि लिंबू टाकले, चिमूटभर साखर टाकली ना खिचडी खूप छान होते। आता थोडीशी उकळी येऊ द्यायची, मग आपल्याला झाकण लावून घ्यायचं।